चॅनेलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज करून दाखवणार आहे पनीर हरियाली। चला बघूया। वाटणाच्या साहित्याचं व्यवस्थित शूटिंग न झाल्यामुळे इथं साहित्य संपूर्ण दिसत नाही, तर मी इथं तुम्हाला वरती लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे हे साहित्य घ्यायचं आहे। आणि हे जे साहित्य आहे हे एवढंच साहित्य आहे आणि हेच आपण वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढची कृती करणार आहोत। वाटण हे असं बारीक झालं पाहिजे, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। हे जे पनीर आहे हे मी घरी तयार केलेलं आहे, गाईच्या दुधाचं पनीर आहे। तुम्ही जे वापरता पनीर ते तुम्ही इथं वापरू शकता। मी इथं घरचंच लोणी वापरलेलं आहे। घरचं जे मी लोणी आपण काढतो त्याचं मी बटर बनवलेलं आहे आणि तेच मी इथं वापरणार आहे। तर ते मी साधारण 1 टेबलस्पून इथं बटर वापरलेलं आहे। हिंग टाकलेला आहे पाव चमचा आणि तमालपत्र टाकलेलं आहे। एक मोठं तमालपत्र मी इथं टाकलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण हे वाटण घालणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने हे पनीर हरियाली आहे आणि अतिशय टेस्टी आणि मस्त असं हे लागतं। अगदी झटपट तयार होतं हे वाटण। आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। थोडंसं मी पाणी घालून जे राहिलं होतं वाटण ते याच्यात घातलेलं आहे। वाटण जसजसं शिजेल तसतसं ते उडतं, म्हणून मी याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवर हे शिजवून घेणार आहे। 5 मिनिटांनी इथं झाकण काढलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता वाटण हे छान शिजून तयार आहे। याच्यामध्ये मी आता 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, ती आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। आणि पुन्हा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपण मंद गॅसवर 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। आता याच्यामध्ये घातलेली आलं लसूण पेस्टही व्यवस्थित शिजलेली आहे। याच्यामध्ये पुन्हा मी घरचं जे ताजं लोणी असतं ते घातलेलं आहे 1 चमचा। तुम्ही याच्याऐवजी बटर वापरू शकता, अमूल बटर, किंवा तूपही वापरू शकता। या रेसिपीला तुम्ही ग्रीन पनीरही म्हणू शकता किंवा हिरवं पनीरही म्हणू शकता, पण मी याला नाव दिलेलं आहे पनीर हरियाली। याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे, जास्त घालायची नाही कारण त्याचा हिरवा रंग मग बदलतो। 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये किंचितसा खायचा हिरवा रंगही वापरू शकता। मी कुठलाही प्रकारचा रंग कधी वापरत नाही पदार्थांमध्ये, त्याच्यामुळे मी आता याच्यात घातलेला नाही। साधारण 1 चमचा मी धणे पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। याच्यामध्ये घालणार आहे 1 चमचा कसुरी मेथी। सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। पनीर हरियाली तुम्ही रोटीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा जिरा राईसबरोबर खाऊ शकता। अगदी कशाबरोबरही खा, खूप मस्त टेस्टी लागतं। या रेसिपीला तुम्ही कोळशाचा इफेक्टही देऊ शकता, त्याच्यामुळे या रेसिपीची टेस्ट अजूनही वाढेल। आता याच्यावर आपण झाकण ठेवून पुन्हा 1-5 मिनिटं शिजवून घेऊया। आता बघू शकता हे जे आपण लोणी वापरलेलं आहे ते छान असं वरती तवंग आलेलं आहे, म्हणजे आपलं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण पनीर। तुम्ही बघितलंच आहे की या पनीरच्या रेसिपीसाठी मी सगळं साहित्य घरचंच वापरलेलं आहे। पनीर घरचं केलेलं आहे तयार, लोणी वापरलेलं आहे घरचं, त्याच्यामुळे ती जी एक घरची टेस्ट आहे ती या रेसिपीला येते। त्यामुळे शक्यतो तुम्ही ही रेसिपी करताना जर तुम्ही हे जर घरी तयार करून वापरलं तर तुम्हाला त्याची टेस्ट नक्कीच समजेल। आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेऊया। पनीरचे तुकडे घालून झाल्यानंतर हे आपण झाकण ठेवून मंद गॅसवर पुन्हा 5 मिनिटे छान शिजवून घेऊया। पनीर हरियाली तयार आहे। तुम्ही हे पनीर हरियाली नक्की घरी तयार करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक पण करा आणि सगळ्यांना शेअरही करा। भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये। धन्यवाद।